हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज सकाळची सुरुवातच धुवाधार पावसाने झालेली आहे. इकडे मस्त मी नाश्ता बनवला होता, मौसूद मोकळा असा छान उपमा केला आहे आणि पावसाकडे सगळं लक्ष होतं. आज बाहेर बघता बघता कामं सुरू झाली होती सकाळची आमची. छान साजूक तूप टाकून उपमा केला आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघताय ना पाऊस किती पडतोय आज मुंबईमध्ये. आज आम्हाला रेड अलर्ट आहे मुंबईमध्ये. तर म्हटलं आज मला पहिला यूट्यूब चॅनल सुरू करून आता पहिलंच आपलं वर्ष आहे, तर तुमच्याशी मला पाऊस शेअर करता येतो आहे. बघा केवढा पडतो आहे पाऊस. म्हणजे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका सांगितलं आहे. आणि हा जर स्पीड राहिला तर आमच्या एरियात मागे सगळीकडे पाणी भरणारे निश्चित आहे. मी किती जोरजोरात बोलते पहा. घरात तर आम्हाला अजिबात एकमेकांचं बोलणं पण ऐकू येत नाही आहे. तुफान पाऊस सुरू आहे. मी थोड्याने तुम्हाला अपडेट देत राहील. जबरदस्त पाऊस आहे सकाळपासून. तुम्हाला दाखवते स्पीड काय पावसाचा. बापरे. हे आमच्या समोरच्या घराचा व्ह्यू आहे. फ्रंट रोडवर बघा किती पावसाने सगळं जाम झालेलं आहे. भरपूर पाऊस सुरू होता आज सकाळपासून. साधारण 8:30-9ची वेळ आहे. आणि नंतर निधी पहिल्या मजल्यावरती गेली होती. तिसऱ्या मजल्यावरून पण त्यांनी शूट करून दाखवलं आहे. पाणी सगळं कसं यायला लागलं होतं रोडवरून खाली. सगळं आमच्या मीटर बॉक्समध्ये गेलं. इकडे मस्त निधीची पूजा चालू आहे. छान ती मोबाईलवर काही ना काही देवाचं असं छान महालक्ष्मी अष्टक, विष्णू सहस्त्रनाम काही ना काही लावत असते आणि छान पूजा करत असते. आम्हाला दोघींना असं खूप आवड आहे. एक छान आपलं मन एकाग्र होतं पूजा करताना. ते लावून छान पावसाळी वातावरणामध्ये अजूनच सुंदर वाटतं असं श्लोक ऐकायला, स्तोत्र ऐकायला. तर तिची छान पूजा चालू होती आणि साईड बाय साईड माझं पण शूट करणं चाललं होतं. इकडे स्वयंपाकाची पण तयारी. सगळं एकसाथच आमचं सकाळी सुरू होती गडबड. आणि सारखे फोन पण येत होते ओळखीच्यांचे, तुमच्याकडे किती पाऊस आहे, तर आम्ही इकडे पाणी भरलं का, तिकडे पाणी भरलं का, सगळे एकमेकांची चौकशी करत होते. आणि आज सगळ्या शाळा कॉलेजेसला सुट्टी दिली होती, त्यामुळे निदान मुलांची काळजी तरी नव्हती. पाणी भरलं तर नाही तर मुलांचं फारच टेन्शन येतं. त्यामुळे निधी पण आज घरी होती. दोन तीन दिवस सगळे खमंग पदार्थ खाऊन झाले होते, तळण पण झालं होतं. तर हे मला बोलले की छान आज प्रसादाचा छान गोड शिरा कर. म्हटलं चला या वातावरणात गोड असं खायला पण छान वाटतं ना. तर आता मी रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. तर त्यासाठी आधी मी 2 केळी कापून घेतले गोल गोल आणि ही एक वाटी आपण प्रमाणासाठी घ्यायचं आहे. सगळं आपल्याला एक एक वाटी घ्यायचं आहे. तर सगळी तयारी करून ठेवली. आता कढई तापत ठेवली आहे.
बरोबर 1 वाटी मोजून आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. त्याच वाटीने सगळं आता मोजायचं आहे आपल्याला साहित्य. आता बरोबर 1 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा असेल तरी चालतो, जाडा रवा असेल तरी चालतो, जो तुमच्या घरी अवेलेबल असेल तो घ्या. मी आज जाडा रवा होता घरी अवेलेबल, तो मी घेतला आहे. आता छान परतून घ्यायचा आपल्याला रवा गॅसवर. साजूक तुपात मस्त हळूहळू मंद गॅसवर परतत राहायचं आहे. जरा रव्याने कलर चेंज केला ना की आपल्याला आता केळी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. आता हे केळीचे काप टाकून घेतले आहे. तेही छान खमंग परतायचे रव्याबरोबर. गॅस कमीच ठेवायचा आता. आणि या स्टेजला तुम्ही मनुके आणि ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडे तर तेही टाकून घ्या. आमच्याकडे मनुके आणि ड्रायफ्रूट टाकलेले आवडत नाही, त्यामुळे मी टाकले नाही. तुम्ही या स्टेजला ते टाकून घेऊ शकता, म्हणजे ड्रायफ्रूट पण छान मऊ होतात आणि मनुकेही मस्त फुलतात. आता मी वेलची पावडर टाकून घेतली आहे. पुन्हा परतायचे जरा थोडा वेळ. छान असं फसफसायला लागले ना केळी तुपामध्ये की समजायचं आता केळी भाजून झाली आहेत व्यवस्थित तुपामध्ये. आता आपल्याला त्याच वाटीने बरोबर मोजून 1 कप दूध घ्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकलं, असं काही नाही की गरमच टाकलं पाहिजे. आणि त्याच वाटीने मोजून आता 1 कप आपल्याला, म्हणजे त्याच वाटीने पाणी मोजून टाकायचं आहे. तीच वाटी भरून पाणी घेतलं आहे. आता छान परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आता छान रवा फुलू लागलाय आपला. आता त्याच वाटीने बरोबर लास्टला आपल्याला बरोबर साखर मोजून टाकायचे. 1 वाटी साखर. तर तूप 1 वाटी, नंतर रवा 1 वाटी, दूध 1 वाटी, पाणी 1 वाटी आणि साखर पण 1 वाटी, असं सगळं समप्रमाण घ्यायचं आहे. हे प्रमाण जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही. हे प्रमाण मला एका वहिनींनी शिकवलं होतं, त्यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा शिरा कधी बिघडला नाही. आणि इतका सुंदर होतो ना, म्हणजे किती 2 माणसांसाठी करा किंवा 20-25 माणसांसाठी करा, पण प्रमाण हे ठेवलं ना तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही, मी खात्री देते. मी आता जवळजवळ 20 वर्ष ही टेक्निक फॉलो करते आहे. माझ्या आजचा शिरा सगळ्यांना खूप आवडतो आणि मी पण तुम्हाला येता सांगते की तुम्ही हेच प्रमाण कायम ठेवा. परफेक्ट होतो शिरा, अजिबात बिघडू शकत नाही. एकदम मोजून मापून परफेक्ट 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं. आता छान आपण हे वाफवायला ठेवून देऊया. एक 5-7 मिनटामध्ये छान बारीक गॅसवर वाफवलं की आपला शिरा मस्त रेडी. मऊ लुसलुशीत मोकळा छान सुंदर शिरा होतो. हे बघा, भरपूर तूप असलेला किती सुंदर शिरा झाला आहे ना, आणि चवीलाही खूप छान झाला होता. आणि जसा जसा गार होतो तसा तसा तूप गोडतं आणि मग तो छान मोकळा होतो. नंतर गरम गरम तूप सुटतं त्याला, पण एकदा गार झालं ना की मग मस्त मोकळा होतो. आता हे तूप आहे, नंतर सगळं आता गरम गरम मी त्याची मूद पाडली म्हणून गार झाला की तो छान मोकळा होतो. आणि मी असे मूद पाडायचे साचे घेऊन ठेवले गणपती गौरीसाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी. असं प्रेझेंटेशन करायला सुंदर दिसतं ना. छान देवाला नैवेद्य दाखवला आणि किती सुंदर मऊ लुसलुशीत छान शिरा झाला. अशा पावसाळी वातावरणात खायला पण मस्त वाटलं एकदम. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अलर्ट आहे पावसाचा आणि बघा केवढा पाऊस येतोय. आता सकाळचे 11:30 वाजले. थोड्या थोड्याने मी तुम्हाला अपडेट देतच राहील.
आम्ही आहोत सगळे घरी, पण माझ्या मिस्टरांना नेमकं काम निघालं, ते बाहेर गेले, तर मला त्यांचीच काळजी वाटते आणि त्यांना पार अगदी गिरगावापर्यंत जायचं आहे. अगदी महत्त्वाचं काम असल्यामुळे बाहेर पडावं लागलं आहे. बस तेच लवकर घरी आले की माझा जीव भांड्यात पडेल. बाबा मुंबई खूप पाऊस पडतो आहे आज, आणि ऑलरेडी आमच्या खाली तळमजल्यावर मीटर बॉक्सपर्यंत पाणी आलं आहे. आता मीटर बॉक्समध्ये जर गेलं तर आमचे लाईट पण घालवतील, काय माहिती काय करतायत ते. पाणी काढायचा प्रयत्न करत आहेत सिक्युरिटी गार्ड्स. आणि आमच्या खालचा मागच्या वाडीत पण पाणी धरलं आहे, आणि माझ्या मदतनीस जिथून येत आहेत, मालपा डोंगरी एरिया आहे जो, तिथे पण त्यांच्या घरात पाणी येतं आहे सगळं. तरी त्या कामावर आल्या. मला त्यांचं खास कौतुक करावं वाटतं. एवढ्या पावसात पूर्ण भिजून बिचाऱ्या कामाला आलेल्या आहेत, घरी राहत नाहीत. मुंबईचं मला हेच खूप कौतुक करावं वाटतं. मुंबई किती काही हो, पण मुंबई धावत राहते. मुंबई कधी कुठल्याही क्षणी थांबत नाही. तर आता मी थोड्याने तुम्हाला अपडेट देत राहील. पावसा सगळं बघत आमचा आता नाश्ता पाणी झालं आहे, स्वयंपाक पण सुरू आहे. थोड्याने पुन्हा मी तुम्हाला पावसाचे अपडेट देते. सो फ्रेंड्स, आता 5 वाजला आहे. तुम्हाला दाखवते बाहेरची परिस्थिती. हे पहा, केवढा अजूनही तेवढाच आहे, जरा कमी नाही आहे. काय खरं नाही. दुपारी जरा स्पीड कमी झाला पाहिजे बघा. हे पहा, आमचं घराबाहेर जो पॅसेज आहे तिथून दाखवते पाऊस, बघा किती आहे. केवढा पाऊस आहे बघा. थोडा पाऊस कमी झाला होता, पुन्हा आलाय पा. जेवण झाली, जरा आराम झाला. चालूच आहे अजून पाऊस. पावसाचा जोर जरा कमी झाला आहे, पण बऱ्याच ठिकाणी पाणी भरल्याच्या बातम्या वगैरे येत आहेत. तर हे पण आत्ता आलेत घरी. 4 वाजले त्यांना यायला. भरपूर ट्रॅफिकमध्ये अडकले होते, पण सुखरूप घरी आले. आत्ताच जेवण झालं आहे. 4 वाजले तरी यायला. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. बघूया आता संध्याकाळपर्यंत काय परिस्थिती होते. सो फ्रेंड्स, आत्ता जरा पावसाने विश्रांती घेतली आहे. आता रात्रीचे 7:30 पावणे 8 वेळ झालेली आहे, आणि आता जरा 5-5:30पर्यंत पाऊस कोसळत होता. आता थोडासा गॅप पडला आहे, शांतता आहे. निदान जे पाणी साचले ते ओसरायला तरी जरा मदत होईल. आणि इतकं घाबरवलं आज पावसाने की काय बाबा होतं आहे. किती ठिकाणी पाणी साचलं ना. आमच्या एरियामध्ये पण साचलेलं आहे पाणी. आता निसरेल. जर समजा पाऊस आला नाही तर आपल्याला कोरडं व्हायला मदत होईल. आता बघूया रात्रीतनं काय करतो आहे ते. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, मस्त स्वयंपाकाला लागते. आता ज्वारीची भाकरी, नंतर मेथीची भाजी, असा छान बेत आहे, ठेचा असा बेत आहे. आणि सकाळी तुम्हाला छान मस्त प्रसादाचा शिरा पण दाखवला, तुम्ही नक्की करून बघा. मस्त गरमागरम मेथीची भाजी परतून केली. इकडे ज्वारीच्या भाकऱ्या, आमसुलाचं वरण केलं होतं, आणि गरमागरम भात पण लावायची तयारीच केली. आणि ठेचा पण इथे होताच काल केलेला, मस्त खमंग असा ठेचा होता. गरम गरम सगळ्यांनी लगेच जेवून घेतलं. पावसाचा धुमाकूळ बाहेर सुरूच होता. आम्हाला वाटलं जरा कमी आला, पण नाही. नंतर त्याने पुन्हा सुरू केला त्याचं बॅटिंग. आता रात्री काय अजून होतं आहे माहीत नाही. हे काय पुन्हा पाऊस वाढला. वारा पण जोरात सुटला होता. पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. आज काय पावसाचं थांबायचं नाव नाही आहे. आम्ही सेफ आहोत, पण आमच्या मागच्या वाडीतल्या लोकांची आम्हाला फार काळजी वाटते. आणि बघा आता 8:30 होत आलेत, तरी याचं स्पीड आहे तसंच आहे. अवघड आहे सगळं. एक वाट बघायची पावसाची, आणि आला की इतका येतो की आता नको होऊन जातं अगदी. हे वाराही एवढा सुटला होता. झाडं पडायची पण भीती वाटते अशा वेळेला. मग ठिकठिकाणी आज मुंबईत झाडं कोसळली आहेत.
आता रात्रीचे 10 वाजले तरी पावसाची संततधार सुरूच आहे. आता आणखी रात्रीतनं जोरात पडला तर उद्याचं फारच अवघड आहे. देव करो आणि पाऊस जरा कमी हो आता. आज सकाळपासून पाऊस इतका जोरात आहे ना. आमचे पण लेक्चर्स आता ऑनलाईनच होते दिवसभर. आणि शाळा कॉलेजला तर सुट्टीच होती. आणि आणि आमचे लेक्चर्स पण सगळे ऑनलाईन होते. आता म्हणजे इतका जोरात पाऊस आला ना की जे आम्ही मुंबईकरांना आपल्याला सवय आहे, पण जे आजी आजोबा आता पहिल्यांदाच असा अनुभव करतायत त्यांना एकदम वेगळंच वाटतं की केवढा हा पाऊस आहे. आणि आम्हाला तर एका लग्नाला जायचं होतं नाशिकला, पण नाही जात आलं. अगदी शेजारच्या मुलीचं लग्न होतं पण नाही जात आलं. इतका पाऊस आहे, घराच्या बाहेर नाही पडता येते. तेच ना. आणि कसं सध्या रस्ते पण निसरडे झाले आहेत, तर मग हायवे सगळे पाण्याखाली आहेत एकदम. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, इकडे कल्याण श्रीपाटा, सगळीकडे पाणी जाम. आज आई बाबांनी अनुभव घेतला मुंबईच्या पावसाचा. हो ना. सारखे गॅलरीत जाऊन पाहत होते. आता फक्त धरणं सगळे भरले पाहिजे म्हणजे सगळ्यांना पाणी मिळेल. मेन ते एक छान होईल. चला, तर आजचा हा पावसाळी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉग मध्ये भेटू. तो पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.